ठळक घडामोडींवर। खेड येथे 90वी महाशिवरात्र महोत्सव उत्सवात 90 दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात। महाडमधील शिवकालीन वीरेश्वर मंदिरात महाशिवरात्रीला प्रारंभ। ICS मध्ये आंतर महाविद्यालयीन पथनाट्य स्पर्धा संपन्न। खेड शहरातील विविध विकास कामे व लागणारा निधी या संदर्भात नामदार नितेश राणेंसोबत चर्चा। आणि SM फाउंडेशन अँड चॅरिटेबल ट्रस्ट SM इंग्लिश स्कूल ज्युनियर कॉलेज चिंचगड या प्रशालेमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न। आता पाहूया सविस्तर वृत्त। प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय माउंट आबू संचलित रत्नागिरी जिल्ह्यातील खेड आणि मंडणगड सेवा केंद्रामार्फत आयोजित 90व्या महाशिवरात्र महोत्सवाची सुरुवात खेड शहरातील महाडनाका येथील लाईट हाऊस येथे रविवार दिनांक 15 रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात झाली। कार्यक्रमाच्या प्रारंभी शिवध्वजारोहण करण्यात आलं। यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते 90 दीप प्रज्वलित करून महोत्सवाचं औपचारिक उद्घाटन करण्यात आलं। विद्यालय परिसरात सर्व देवतांचा रचिता एक शिव हा संदेश देणाऱ्या विशेष प्रदर्शनाचं उद्घाटनही यावेळी करण्यात आलं। शिवपरमात्मा हा सर्व धर्मीय आत्म्यांचा एकच पिता आहे असा सार्वत्रिक बंधुभावाचा संदेश या प्रदर्शनातून देण्यात आला। हे प्रदर्शन पुढे काही दिवस पाहण्यासाठी खुले राहणार असून नागरिकांनी येथे भेट देऊन प्रदर्शन पाहण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं। या प्रसंगी प्रतिथयश आर्थिक व लेखा सल्लागार सुनील विंचू, उद्योजक अमोल गुटाला यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। प्रदर्शनातील चित्रांद्वारे आध्यात्मिक ज्ञानाची सविस्तर माहिती ब्रह्मकुमारी गीता बहन यांनी उपस्थितांना दिली। तसेच व्हॅल्यू गेमच्या माध्यमातून मनोरंजनासोबतच ईश्वरीय संदेश देण्याचा उपक्रम राबवण्यात आला। महोत्सवानिमित्त विविध धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून मंडणगड तालुक्यातील निगवणी, दहागाव तसेच चाकाळे, निगडे, किंजळे आणि रजवेल येथेही ध्वजारोहण आणि जनजागृतीपर कार्यक्रम पार पडणार आहेत। ब्रह्मकुमारी गीता बहन आणि ब्रह्मकुमारी स्वरूपा बहन यांच्या मार्गदर्शनाखाली हे कार्यक्रम होत आहेत। या महोत्सवाच्या माध्यमातून सत्य ज्ञान समजून आत्मपरिवर्तन साधण्यासाठी सर्व धर्मीय बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असं आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आलं आहे। दक्षिण रायगडमध्ये महाशिवरात्रीच्या उत्सवाला उत्साहात प्रारंभ झाला। दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र हरिहरेश्वर महाडच्या शिवकालीन श्री वीरेश्वर महाराज ठिकाणी शंकर मंदिरामध्ये पहाटेपासूनच विधिवत पूजा अभिषेक प्रारंभ झाले आहेत। महाशिवरात्रीच्या निमित्ताने हर हर महादेव गर्जना करीत महादेवाचं दर्शन घेण्यासाठी महाड तालुक्यातील माझेरी, बिरवाडी, मल्लिकार्जुन मंदिर आदी ठिकाणी भक्तांच्या रांगा लागल्या आहेत। महत्त्वाचं म्हणजे महाडमधील शिवकालीन वीरेश्वर मंदिरात आजपासून 5 दिवस छबिना उत्सव म्हणजेच जत्रेला प्रारंभ होतोय। काल 13/2 हा उत्सवाचा सुरुवात झालेली आहे। गादी पूजनाने सुरुवात झालेली आहे। त्यानंतर संध्याकाळी कीर्तन झालेलं आहे आणि आता 15 तारखेला म्हणजे रविवार दिनांक 15/2 महाशिवरात्रीचा कार्यक्रम होतो। महाशिवरात्रीचा कार्यक्रम म्हणजे जाकमाता देवी वीरेश्वरची बहीण ती महाड जाकमाता देवळातनं निघून साधारण 11 वाजता ती पालखी निघते। ती साधारण 8:30-9 पर्यंत वीरेश्वरच्या मंदिरात येते। त्यानंतर मग रात्री महापूजा कार्यक्रम होतो आणि मग दुसऱ्या दिवशी कीर्तन आणि साधारण बुधवारी 18/2 महाडचा छबिना म्हणजे छबिना उत्सव साजरा होतो। त्यावेळी साधारण 11 वाजल्यापासून गावोगावच्या पालख्या येतात। पहिली नात्याची रवळनाथची पालखी येते साधारण 11 वाजे, शेवट दासगाव, उसव, कोठे, मुठवली, शिरगाव, तोचिंदे आणि त्यानंतर मग शेवट विनेरची धोळाई माता येते आणि त्यानंतर धोळाई माता आल्यानंतर संपूर्ण देवाचा गोंधाचा कार्यक्रम होतो। तो गोंधाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर संपूर्ण छबिना बाहेर पडतो। तो उभ्या गाडीतनं पहिली पालखी धोळाईची असते आणि शेवट वीरेश्वर महाराजांची अशी संपूर्ण मिरवणूक निघून साधारण रात्रभर ती 3-3:30 सुरू होते। ती सकाळी 8:30ला वीरेश्वर देवळात येते आणि त्यानंतर 11 वाजता महाराजांची पालखी येते वीरेश्वर महाराजांची। त्यानंतर पोलीस मानवंदना होते आणि मग
विरोचेची मालकी देवळात तानाबद्ध आहे आणि मग ललिताचं कीर्तन होतं आणि व्हिडिओच्या छबिण्याचं सांगता होते. धन्यवाद. खेड येथील सहजीवन शिक्षण संस्थेच्या ICS कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे आंतरमहाविद्यालयीन पथनाट्य स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत एकूण 6 महाविद्यालये सहभागी झाली होती. या स्पर्धेचं उद्घाटन संस्थेचे IT विभागाचे चेअरमन अमोलभाई बुटाला यांच्या हस्ते करण्यात आलं. या प्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. अनिता आवटी, कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक केळकर, प्राध्यापक म्हस्के, प्राध्यापक काडगे तसेच इतर प्राध्यापक व राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व स्वयंसेवक आणि विद्यार्थी उपस्थित होते. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून प्राध्यापक श्रीकांत केकाने, प्राध्यापक संदीप निर्वाण आणि लिटिल थिएटर बालरंगभूमी संवर्धन समितीचे अध्यक्ष रघुनाथ कासेकर तसेच संचालक उत्तम कुमार जैन उपस्थित होते. या स्पर्धेत MES कॉलेज दापोली यांनी प्रथम क्रमांक, लोकनेते गोपीनाथजी मुंडे महाविद्यालय मंडणगड यांनी द्वितीय, तर ज्ञानदीप महाविद्यालय मोरवंडे बोरज यांनी तृतीय क्रमांक पटकावला. तसेच ICS महाविद्यालयास उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आलं. विजेत्यांना श्री कासेकर, उत्तम कुमार जैन यांच्या हस्ते प्रमाणपत्र, रोख बक्षीस आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आलं. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक MK केळकर यांनी केलं, तर आभार प्रदर्शन प्राध्यापक सुप्रिया काडगे यांनी केलं. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी NSSच्या विद्यार्थ्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलं. खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर, गटनेते तथा नगरसेवक रहीम सईबोले, नगरसेविका सौ वैभवी खेडेकर, युवा मोर्चा सरचिटणीस मिलिंद नांदगावकर यांनी मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री सिंधुदुर्ग नितेशजी राणे यांची त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. या भेटीमध्ये नितेश राणे यांनी खेड नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीमध्ये भरघोस मतांनी निवडून आल्याबद्दल गटनेते रहीम सईबोले आणि नगरसेविका सौ वैभवी खेडेकर यांना शुभेच्छा दिल्या. खेड शहरातील विविध विकास कामे व लागणारा निधी या संदर्भात चर्चा करण्यात आली. या भेटीला सोशल मीडिया प्रमुख सर्वेश पवार, प्रदीप भोसले, श्वेत चौगले हे उपस्थित होते. चिंचगड येथील SM फाउंडेशन अँड चॅरिटेबल ट्रस्ट, SM इंग्लिश मीडियम स्कूल, ज्युनियर कॉलेज चिंचगड या प्रशालेमध्ये शनिवार दिनांक 14 फेब्रुवारी 2026 रोजी वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडलं. या कार्यक्रमाचं आयोजन शाळेच्या प्रांगणात करण्यात आलं होतं. सर्वप्रथम कार्यक्रमाची सुरुवात किरायत, हमद, नात आणि स्वागत गीताने करण्यात आली. यानंतर विद्यार्थ्यांनी नाटिका तसेच सामाजिक संदेश देणारी सादरीकरणे सादर केली. ज्युनियर KG पासून 10वी पर्यंत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासपूर्ण आणि आकर्षक सादरीकरणामुळे उपस्थित पालक आणि मान्यवर मंत्रमुग्ध झाले होते. या कार्यक्रमांमध्ये संस्थेचे अध्यक्ष कय्यूम नाडकर आणि सचिव मुख्याध्यापिका डॉ. अंजुम नाडकर मॅडम तसेच उपमुख्याध्यापक सागर मोरे यांनी विद्यार्थ्यांचं आणि शिक्षकांचं तसेच पालकांचं मनापासून कौतुक केलं. शिक्षणासोबतच सांस्कृतिक उपक्रमांचं महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा स्नेहसंमेलनाची आवश्यकता असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. स्नेहसंमेलनामुळे शाळांमध्ये आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं. अशा प्रकारे वार्षिक स्नेहसंमेलन हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. खेड पंचक्रोशीतील असंख्य शिवभक्तांचं आराध्य स्वयंभू श्रद्धास्थान असलेलं श्री शंकर देवस्थान येथे भव्य महाशिवरात्री उत्सव साजरा करण्यात आला. यामध्ये माहेश्वरी समाज खेड विश्वस्त श्री शंकर देवस्थान खामतळी यांच्याकडून सकाळी 6 वाजता पूजा आणि अभिषेक आणि सकाळी 8 वाजल्यापासून प्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं. भाविकांनी मोठ्या संख्येने दर्शनाचा आणि प्रसादाचा लाभ घेतला. श्री स्वयंभू क्षेत्रपाल ग्रामस्थ ट्रस्टतर्फे सालाबादप्रमाणे रविवार दिनांक 15 फेब्रुवारी 2026 रोजी महाशिवरात्र उत्सव विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. यावेळी खेड नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष सतीश चिकणे आणि गटनेते निकेतन पाटणे यांनी मनोभावे पूजा करून दर्शन घेतलं. यावेळी तुषार सापटे, महिला आघाडीच्या सदस्य सौ सुप्रिया चव्हाण यांच्यासह क्षेत्रपाल नगरचे रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खेड तालुक्यातील सुकिवली येथील औदुंबर श्री दत्त देवस्थान येथे महाशिवरात्री उत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे। यानिमित्त बुधवारी श्री दत्त मंदिर येथे पहाटे अभिषेक आणि महापूजा करण्यात येणार आहे। महाशिवरात्री निमित्त बुधवारी सायंकाळी 7 वाजता हभप श्री विष्णू जाधव महाराज तसेच दत्त भक्त हभप श्रीकांत चाळके यांच्या मार्गदर्शनाखाली हरिपाठ आणि भजनाचा कार्यक्रम होणार आहे। त्यानंतर रात्री 8 वाजता श्री शिवलीलामृत या ग्रंथातील अध्याय क्रमांक 11चे अर्थासह निरूपण करण्यात येणार आहे। याशिवाय ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करण्यात येणार आहे। परिसरातील सर्व भाविक आणि भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन दत्तभक्त श्रीकांत चाळके यांनी केलं आहे। खेड तालुका ज्येष्ठ नागरिक संघातर्फे खेड नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ माधवीताई बुटाला यांच्यासह सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला। सर्वप्रथम सर्वांचं पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आलं। यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष आबा निकम, उपाध्यक्ष राजन दांडेकर, उपाध्यक्षा सौ उज्ज्वला पाटणे, सचिव संतोष मेहता, सहसचिव इक्बाल फकी, खजिनदार शशिकांत मेहता, सर्व कार्यकारिणी सदस्य, माजी नगराध्यक्ष वैशालीताई कवळे, गांधी सर, चंद्रकांत मोंड्याळ यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। भारतीय जनता पार्टीचे नेते तथा माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट वैभवजी खेडेकर, विद्यमान नगरसेविका सौ वैभवी खेडेकर यांनी खेड तालुक्यातील फुरुस भुलेश्वरवाडी येथील श्री क्षेत्र स्वयंभू भुलेश्वर येथे विधिवत अभिषेक करून भगवान महादेवाचं मनोभावे दर्शन घेतलं आणि प्रार्थना केली। यावेळी श्री क्षेत्र स्वयंभू भुलेश्वर मंदिर फुरुस समितीच्या वतीने माजी नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर, भडगाव जिल्हा परिषद गटातून निवडून आलेले अजयजी विरवटकर, विद्यमान नगरसेविका सौ वैभवी खेडेकर, मुंबई महानगरपालिका कांदिवली पूर्व मधून निवडून आलेले नगरसेवक सचिनजी पाटील, जांभे पंचायत समिती गणातून निवडून आलेल्या सौ अपूर्वा जाधव यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला। चिंचगड येथील हॉटेल विष्णुलीला येथे बाबाशेठ मित्रमंडळाच्या वतीने नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य संग्राम शेठ कदम यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी मंडळाचे अध्यक्ष उद्योजक रमेश उर्फ बाबाशेठ चव्हाण, बोईसरचे सुरेशजी भोसले यांच्यासह मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते। चिपळूणच्या गोवळकोट गावाशी नाळ जोडलेली कॅप्टन खालिद अब्दुल वहाब मुकादम यांची कन्या फातिमा खालिद मुकादम हिने कतार सिनियर वुमन्स क्रिकेट टीमसाठी पदार्पणाचा सामना खेळत इतिहास रचला। मध्यम गती गोलंदाज आणि मधल्या फळीत फलंदाजी करणारी फातिमा केवळ 15 वर्षांची असून आंतरराष्ट्रीय स्तरावर तिने चिपळूणचं नाव उज्ज्वल केलंय। वडिलांचं मूळ गाव गोवळकोट चिपळूण असल्याने हा यशस्वी क्षण केवळ कुटुंबासाठीच नव्हे तर संपूर्ण चिपळूण शहरासाठी अभिमानास्पद ठरतो। लहान वयात मिळवलेलं हे मोठं यश भविष्यातील उज्ज्वल कारकिर्दीचं संकेत देणारं आहे। फातिमाच्या या यशाबद्दल चिपळूणमधील सर्व स्तरातील नागरिकांकडून तिच्यावर अभिनंदनाचा आणि कौतुकाचा वर्षाव होतोय। भारतीय जनता पार्टीच्या विद्यमान नगरसेविका सौ वैभवी खेडेकर यांचा खेड तालुका विश्वकर्मा पांचाल सुवर्णकार समाजातर्फे सत्कार करण्यात आला। यावेळी अध्यक्ष भास्करजी पालकर, रमेशजी सागवेकर, उपाध्यक्ष उमेश देवरुखकर, पुरुषोत्तम पालकर, सचिव अशोक देवरुखकर, मंगेश सागवेकर, विजय करंजावकर, वैजेश सागवेकर आदी उपस्थित होते। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। धन्यवाद।